की पैसे कुठल्या गोष्टीत खावेत याचं भान आजकालच्या राज्यकर्त्यांना राहिलेलं नाही। या जिल्ह्याचे पालकमंत्री एकदा राहुरीला आले, प्रेस कॉन्फरन्स घेतली, पुढं काहीच नाही। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला काय असे इतके हलक्यात घेता तुम्ही? त्यांचा मुलगा जर लोकांची कामं करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे समजा, पण शेवटी मीटिंग्स घेणं, अधिकाऱ्यांच्या मीटिंग बोलावणं हे अधिकृतरित्या आमदारांचं काम असतं। आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्यांचा पुतळा या सरकारनं जो बांधला तो 6 महिन्यामध्ये पडतो। एखाद्या मुख्यमंत्र्यानं खरं या गोष्ट ऐकून राजीनामा दिला पाहिजे होता, इतकी मोठी गोष्ट आहे। पण अजित पवार जे सांगत होते की शेवटच्या मिनिटापर्यंत भाजप सोबत सत्तेत जायचं यासाठी शरद पवारांची सहमती होती आणि ही गोष्ट सगळ्या आमदारांना माहिती होती। त्या एवढ्या मोठ्या नेत्यांच्या बाबतीत मी काय बोलणं योग्य? नमस्कार, मी विजया वामन। निवडणुका झाल्या, राजकारण पाहिलं, बदललेली परिस्थिती पाहिली आणि महायुतीतील आमदारांचं एकमेकांसोबत असलेले वादविवाद सुद्धा पाहतोय। पण या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून बसतात ते म्हणजे निवडणुकीत पराभूत झालेले आमदार। काहींनी काम केलेलं असतं, काही जण एखाद्या लाटेमुळे पराभूत झालेले असतात आणि काहींना काम न केल्यामुळे फटका बसलेला असतो। पण जेव्हा आजीचे माजी आमदार होतात त्यावेळी नेमका आमदारांच्या आयुष्यामध्ये काय काय राजकीय आयुष्यामध्ये बदल होतात हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे। आणि त्यामुळेच आज आपण माजी आमदार आणि माजी मंत्री राहिलेले प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। परिचय करून देताना मी आधीच हे सांगितलं की काम केलेलं असतं पण खेद वाटतो की पराभव का झाला। नेमकं निवडणुकीत कुठे गणित बिनसलं? आपण आता कामाचा विषय काढला, तर मला तर पहिल्यांदाच विधानसभेवरती आमदार म्हणून जायची संधी मिळाली होती आणि सुदैवानं राज्यमंत्रीपदाची देखील संधी मिळाली। आणि माझ्या मतदारसंघाला, आमच्या तालुक्याला, राहुरी तालुक्याला जवळपास 1952 नंतर पहिल्यांदाच राज्याच्या मंत्रिमंडळात आमच्या राहुरी तालुक्याला स्थान मिळालं। शेजारच्या तालुक्यातले कित्येक जण मंत्री झाले, त्यांनी त्यांच्या तालुक्यांचा त्या माध्यमातून विकास करायचा प्रयत्न केला, पण आमच्या तालुक्याला मात्र कायम बाहेरच्या तालुक्यांच्या सत्तेचं अतिक्रमण होतं आणि हे सगळं उलथून टाकून पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी राहुरी तालुक्याला मिळाली। आणि या एकमेव भावनेनं मी अत्यंत झपाटून, विशेषतः मंत्रिपदाच्या पहिल्या 2.5 वर्षामध्ये प्रचंड काम करण्याचा प्रयत्न केला। कदाचित मी असं म्हणत नाही की मी सर्वतोपरी अगदी सोन्याचे कळस लावले असं म्हणणार नाही, पण जे जे माझ्या आवाक्यामध्ये होतं, जेवढं मला करता येणं शक्य होतं ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि प्रयत्नपूर्वक करण्याचा प्रयत्न केला। मग ते राहुरी तालुका, पाथर्डी तालुका, नगर तालुका हे माझ्या मतदारसंघातले भाग होते। वेगवेगळं भौगोलिक सामाजिक रचना आहे, त्या घटकांना काय काय अपेक्षित आहे। विशेषतः तिन्ही तालुके हे शेतीवरती प्रामुख्यानं अवलंबून असलेले तालुके। शेतीचं अर्थकारण हे प्रमुख अर्थकारण आहे आणि म्हणून शेतीच्या पाण्याचा विषय असेल, शेतीसाठी विजेच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करणं असेल, शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करणं असेल, ह्या गोष्टींवरती मी खूप भर देण्याचा प्रयत्न केला। 2.5 वर्षामध्ये राज्यात देखील फिरावं लागलं, परंतु राज्यात फिरत असताना, राज्यातली धोरणं राबवत असताना राहुरी, नगर, पाथर्डी या तिन्ही तालुक्यात प्रचंड विकास कामं करण्याचा प्रयत्न केला। आमच्या राहुरी तालुक्याच्या उत्तर भागाला वरदान ठरणारं निळवंडे धरणाचे कालव्यांचे प्रश्न हा कित्येक वर्ष प्रलंबित होता, कित्येक वर्ष। म्हणजे मागच्या आमदारांनी कायम फक्त शब्द देत गेले की करणार आहे आणि खूप थोडा थोडा निधी प्रत्येक वर्षी मिळायचा। आमच्या सरकारच्या काळामध्ये मी आणि विशेषतः त्यावेळेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, आम्ही खूप पाठपुरावा केला, त्या जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा करून प्रचंड निधी त्या कालव्यांच्या कामाकरता आणला। 1250 कोटी रुपये आणले आणि केवळ ते महाविकास आघाडी सरकारमध्ये पैसे आल्याने निळवंडे धरणांच्या कालव्यांची कामं पूर्ण झाली आणि आज राहुरी तालुक्याच्या त्या टेलच्या भागात देखील उन्हाळ्यामध्ये आज ते पाणी येते, याला फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपलब्ध झालेला निधी हे कारण आहे। आणि एक मनाला समाधान वाटतं की या राहुरी तालुक्याचा तोच थोडासा पट्टा हा दुष्काळी जिरायत भाग होता, तिथं देखील पाणी आणता आलं आपल्या आमदारकीच्या कालावधीत। याच्यापेक्षा दुसरं एक मानसिक समाधान कुठलं नाही। ऊर्जा विभागाच्या माध्यमातून कित्येक सबस्टेशन केले,
सबस्टेशनच्या कॅपॅसिटी वाढवल्या, ट्रान्सफॉर्मर दिले, डिप्या दिल्या, दिवसा विजेचे प्रकल्प कित्येक गावामध्ये सुरू केले आणि शेतकऱ्याचं कुठं ना कुठं एक विजेच्या बाबतीमध्ये एक दिलासा देण्याचं काम केलं. आमच्या नगर तालुक्यात पिंपळगाव माळवीला सबस्टेशन झालं, पाथर्डी तालुक्यात शिराळला सबस्टेशन झालं, राहुरी तालुक्यात 3-4 ठिकाणी झाले. कित्येक सबस्टेशनच्या कॅपॅसिटी वाढवल्या आणि 25 किंवा पुढच्या 25-30 वर्षात जे काम कदाचित झालं नसतं ते 2.5 वर्षात खरं आपण करण्याचा प्रयत्न केला, की जेणेकरून राहुरी नगर पाथर्डीतल्या या गावांना पुढचे कित्येक वर्ष विजेची समस्या भासणार नाही. मी म्हणत नाही सगळं काही पूर्ण झालं, परंतु अजून जर कालावधी मिळाला असता आणखीनही काम होऊ शकलं असतं. आमच्या मागच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रोजेक्ट हा आमच्या मागच्या सरकारने केला देवेंद्र फडणवीसांनी. त्याबद्दल मी त्यांच्या कल्पकतेचं दूरदृष्टीचं खरं कौतुकही करेल. आमच्या सरकारच्या काळामध्ये जेव्हा माझ्याकडे खातं आलं तेव्हा आम्ही त्या योजनेमध्ये बदल केला आणि खाजगी जमिनीमध्ये देखील शेतकऱ्याला भाडं देऊन ती जागेमध्ये सौर प्रकल्प टाकण्याचं धोरण हे महाविकास आघाडी सरकारनं आणलं. आज त्याच धोरणाचा पाठपुरावा करून आता हे नवीन जे सरकार आता आलंय ते खूप वॉर फ्रंटवरती त्यांनी हा कार्यक्रम आणखीन पुढे नेतात, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण आमच्या काळामध्ये त्या योजनेला आम्ही गती दिली. माझ्या मतदारसंघात 3-4 ठिकाणी ते प्रोजेक्ट आपण चालू केले. दिवसा वीज आज शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय. बिबट्यांची संख्या वाढते. असे कित्येक त्या ठिकाणी जलसंधारण खात्याच्या मार्फत जे लघु पाटबंधारे विभाग आहे ते तलावांची खोलीकरण, दुरुस्तीकरण, गळती थांबवणं ते कामं विशेषतः पाथर्डी नगर तालुक्यात खूप झाले, जो जिरायत पट्टा आहे. असे राहुरीच्या एसटी स्टँडचा प्रश्न तोही मार्गी लागला. असे कित्येक खरं विषयांना आता मला आठवते नाही कदाचित काय कामं करताना आम्ही समर्पक भावनेनं करत गेलो की हे करायचं आहे. आणि म्हणून आमदारांनी जे काय केलं पाहिजे त्या आणि शिवाय कोविड होता, कोविडचे 1.5 वर्ष आमचं त्याच्यामध्ये गेलं. त्या कोविडच्या परिस्थितीमध्ये देखील सर्वसामान्याच्या मदतीला जाण्याचा, त्यांना काय रेमडेसिवीर उपलब्ध करणं असेल किंवा इतर त्यांना सुविधा देण्याचं हाही काम आम्ही त्यावेळेस केलं. राज्यामध्ये ऑक्सिजन माझ्याकडं ऊर्जा खातं असल्यामुळं ऊर्जा खात्याचे जे प्लॅन्ट आहेत महानिर्मितीचे तिथून ऑक्सिजन निर्मितीचे काही प्लॅन्ट उभा करण्याचं देखील काम आम्ही केलं. म्हणजे 2.5 वर्षामध्ये खूप आम्ही झोकून देऊन काम करायचा प्रयत्न केला. म्हणून कामाच्या बाबतीमध्ये मला माहीत नाही तर लोकांना काय नेमकं कुठं मी कमी पडलो असेल मला खरंच सांगता येणार नाही, पण माझ्या परीने जेवढं शक्य होतं तेवढं करायचा मी खूप प्रयत्न केला. कामं केली, त्या कामांचं मार्केटिंग करणं जमलं नाही, जाहिरातबाजी करणं जमलं नाही, की काम इतकं केलं होतं की हा विश्वास होता की आपण आता या विधानसभेला पराभूत होऊ शकत नाही, कारण आपण नाही तर आपलं काम बोलणार आहे. मग शेवटच्या काही दिवसांमध्ये लोकांना परिवर्तन करावं असं का वाटलं, की जसं हे बाकी सगळे म्हणतायत की EVM मध्ये काहीतरी झोल झाला, पण त्याच तसं तुम्हालाही वाटतंय की खरोखर हा जनमताचा कौल होता? नाही, कामाच्या बाबतीत मला माहीत नाही. कदाचित काही लोकांची काही कामं झाली नसतील, काही नाराज झाली असतील, जाणीवपूर्वक आम्ही असं काय कधी केलं नाही. पण हे मात्र निश्चित आज आपण राहुरी मतदारसंघातल्या कोणालाही विचारलं की मागच्या आमदारांच्या 10 वर्षाचा परफॉर्मन्स आणि माझ्या विशेषतः 2.5 वर्षाचा परफॉर्मन्स आपण कुणाही जनसामान्याला विचारलं तर कामाच्या बाबतीत मला वाटत नाही मी त्यांच्यापेक्षा तरी निश्चितच उजवं काम केलं असेल असं माझं मन मला सांगतं. कदाचित काही ठिकाणी मी कमी पडलो असेल कामाच्या बाबतीत, मला माहीत नाही. EVMच्या बाबतीत आपण बोलाल तर आत्ता मला वाटतं अमेरिकेच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी पण आज वक्तव्य काही आठवड्यापूर्वी केलं की याच्यामध्ये फेरफार होऊ शकतो अशी शंका आहे. म्हणजे निश्चितपणे शंकेला जागाही निश्चितपणे आहेच. परंतु काही योजना शेवटच्या 2-4 महिन्यामध्ये ज्या राज्य सरकारने आणल्या त्याचंही निश्चितपणे काही ना काही प्रमाणात फरक झाल्याचं लोकांच्या चर्चेत नाही. तर आमची लाडकी बहीण योजना असेल ती योजना जी आणली त्या माध्यमातून देखील काही बदल झाल्याचं निश्चितपणे चर्चा लोकांमध्ये आहे. आमच्या बऱ्याचशा त्याचं ज्या पद्धतीने जाहिरातबाजी झाली, ज्या पद्धतीने सगळी सरकारी यंत्रणा कामाला लावून जाहिरातबाजी झाली, त्याचा कुठेतरी मार्केटिंग त्याचं निश्चितपणे झालं असावं. महिलांच्या मनावरती अशी भीती कदाचित बसली असेल की आमचं सरकार आल्यावरती हे बंद होणार आहेत
असाही अपप्रचार त्यांच्या काही लोकांनी केलेला आहे. परंतु एकच माझं म्हणणं आहे की ह्या ज्या वेलफेअर स्कीम्स आहेत ह्या आणण्याबद्दल काही दुमत नाही. आमच्या ज्या भगिनी असतील ज्या की ज्यांना गरजेचं असेल त्यांना आधार देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे, बरोबर आहे, त्यात काय वाद नाही. पण हे करताना आपल्याकडं सरकारच्या तिजोरीमध्ये किती पैसे आहेत हे देखील खरं बघणं गरजेचं आहे. हे करत असताना आमची जी एखादी शेतमजूर महिला जी शेतामध्ये काम करायला जाते, उदाहरणार्थ कापूस वेचायला जात असेल, खुरपायला जात असेल, तिला ते 1,500 रुपये मिळणं तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, त्याच्याबद्दल काय दुमत नाही. परंतु सरकारचं हे देखील काम आहे की उद्या तिची मुलगी तिने तेच काम करण्यापेक्षा तिच्या गावातल्या दूरगामी कुठं राहत असेल तिथं तिला चांगलं शिक्षण मिळावं, तिला महाविद्यालयीन शिक्षणाची स्कॉलरशिप मिळावी आणि तिने पुढं चालून ते काम सोडून मोठा अधिकारी व्हावं, काहीतरी मोठं शिक्षण घेऊन आणखीन बदलाव तिच्या आयुष्यामध्ये यावा, हे देखील सरकारचं तेवढंच महत्त्वाचं काम आहे. परंतु आज त्याकरता सरकारकडं पैसे किती उपलब्ध आहेत? आज वेगवेगळ्या खात्यातला निधी हा महिला बाल विकास खात्याकडे वळवला जातोय हे मी म्हणत नाही, त्या खात्याचे मंत्रीच बोलतात. आज सामाजिक न्याय विभागाचे मंत्री ज्यांच्याकडे की विशेषतः दलित समाजाला न्याय देण्याचं काम ते खातं करत असतं, त्या खात्याचे मंत्री ह्या सरकारमधले बोलतात की आमचं खातं बंद करून टाका. म्हणजे एक दलित समाजाला न्याय देणारं जे खातं आहे त्याचे पैसे वळवण्याची भावना ही त्याच खात्याचे मंत्री बोलत आहेत. त्यामुळं सारासार विचार करून बाकीच्या शिक्षणाला, विशेषतः शिक्षणाला मानणारा मी खरे कार्यकर्ता आहे. शिक्षणामध्ये कुठं कमी नाही पडलं पाहिजे. आज जिल्हा परिषदेच्या आमच्या शाळांची अवस्था अशी की अक्षरशः 2-2 वर्गात मिळून एक शिक्षक असतो, त्यालाही शाळाबाह्य ड्युट्या करायला कुठंतरी जावं लागतं. त्यामुळे 4 वर्ग कधी कधी एकच शिक्षक सांभाळतो. काय शिकणार आहेत आमची मुलं ग्रामीण भागातली? मग इकडं देखील पैशाची टंचाई न भासता ह्या वेलफेअर स्कीम राबवल्या गेल्या पाहिजे. या बंद करावं असं आमचं म्हणणं नाही, पण हे सगळा सरासर विचार मात्र कदाचित कुठंतरी झाला नसावा. आणि म्हणून राज्याचा सार्वभौम विकास देखील होणं तितकंच गरजेचं आहे. पण मग अशा काही योजना आल्या, त्याचा अपप्रचार झाला किंवा आमचं सरकार आल्यावर ह्या बंद करू, आणि आमच्या बिचाऱ्या बहिणी त्या प्रचाराला कदाचित बळी पडल्या असतील असं आमचे बरेचसे विश्लेषण करताना लोक बोलतात. त्याच्यावर लोकांच्या मतावर मी बोलतोय. असे काही विषय झाले. परंतु कामाच्या बाबतीत म्हणाल तर मला विश्वास होता, कारण मी मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये जवळपास प्रत्येक एखादं दुसरं गाव कदाचित माझ्याकडनं काही राहिलं असेल, कारण जवळपास 125-150 गावं होती. पण प्रत्येक गावामध्ये त्या गावातला काही मूलभूत प्रश्न असेल, तो विजेचा प्रश्न असेल, कुठं शेतीच्या पाण्याचा विषय असेल. आमची वांबोरी चारी आमच्या पाथर्डी तालुक्यात पाणी खरं 5 वर्ष दिलं मी दुसरा कुठला विचार केला नाही त्यावेळेस की बाबा पाथर्डी तालुका दुष्काळी तालुका आहे, शेवटपर्यंत पाणी कसं न्यायचं आहे. अत्यंत प्लॅनिंगनी दरवर्षी आम्ही तो विचार करायचो. आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण प्रामाणिक भावनेनं ही सगळी कामं केलेली आहेत आणि लोक त्या ह्यानी आपल्या मागं राहतील असा विश्वास मला होता. पण कदाचित कुठंतरी अजून मी कमी पडलो असेल, कदाचित आणखीन जास्त काहीतरी करायला पाहिलं होतं. म्हणजे काही योजना यामुळे परिवर्तन झालं, लोकांना लालसा वाटली, हा एक पार्ट आहे. पण राष्ट्रवादीला आणखी एक मुद्दा जड गेला. राष्ट्रवादी म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीला हिंदुत्व. म्हणजे आता असं झालंय, महायुतीचे लोक म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी आणि महाविकास आघाडी म्हणजे कट्टर सेक्युलर किंवा मुस्लिम समाजाच्या बाजूने जाणारी. हे रिअल फॅक्ट काय? म्हणजे जे दाखवलं जातंय तेच खरं आहे की असं काही नाहीये? नाही, त्या बाबतीतही प्रचंड अपप्रचार झाला. मी सांगितलं, मी आत्ता ही जी कामं केली, आमच्या सगळ्याच आमदारांनी मंत्र्यांनी ही जी कामं केली, ही सर्वसमावेशक कामं केली. मी जेव्हा म्हणतो की निळवंडे धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा लोकांना होती, त्यांच्या 2-3 पिढ्याचं स्वप्न जेव्हा साकार झालं, त्यात जवळपास 95%-99% हिंदू शेतकरी होते. आम्ही काय तिथं मुसलमान शेतकरी आहेत किंवा काय म्हणून दिलेलं नाही ना. काय त्या लोकांच्या त्या 90% म्हणून हिंदू शेतकरी होते, त्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्यांचं भविष्य आज साकार झालेलं आहे. त्यामुळे असा कुठला संकुचित विचार किंवा हा कुठल्या जातीचा आहे, हा कुठल्या धर्माचा, राज्य सरकारचं काम आहे की सर्वसमावेशक विकास करणं, लोकांचं जीवनमानाची पातळी उंचावणं, त्याकरता जे काय करता येणं शक्य असेल, हा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हे न बघता करण्याचं काम ते आम्ही केलं. म्हणजे आजची ही आपली मुलाखतच यासाठी होती की जेव्हा आजीचं माजी होतं
त्यावेळी तो बदल आम्ही असं ऐकलं की दुसऱ्या दिवसापासूनच जाणवायला सुरुवात होतो. म्हणजे निवडून आल्यानंतर कार्यकर्ते, तो गुलाल, तो गोंधळ किंवा लोकांची एजा. जेव्हा तुमचा पराभव झाला त्यानंतरचा दुसरा दिवस कसा होता? माझा पराभव झाल्यानंतर कित्येक दिवस लोक भेटायला सांत्वन करण्यासाठी म्हणा किंवा धीर देण्यासाठी असेल, कार्यकर्त्यांची इतकी भावना तीव्र होती की कित्येक दिवस प्रचंड प्रमाणात लोक भेटायला येत होते. पण पहिले 8-10 दिवस तर म्हणजे मलाच कळेना की एवढी लोक आपल्याला भेटायला, सांत्वन करायला येतात. प्रत्येक कुणाचाही त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. आणि प्रचंड माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांना एक खूप मोठं दुःख झालं. कारण की कार्यकर्त्यांच्या प्रत्येक हाकेला 5 वर्षामध्ये ओ द्यायचा आपण प्रयत्न केला होता. पहिले 8-10 दिवस तर लोकांचा धीर देण्याकरता लोक येणं हे विषय होता. मीच नंतर एक मोठी सभा घेऊन कार्यकर्त्यांना सांगितलं की ठीक आहे, पराभव झालाय, पुढं आपल्याला वाटचाल करायची आहे. पण मला असं काही सत्ता असो किंवा नसो, मी अगदी मंत्री असताना देखील कधी काय खूप ती पोलीस गाडी माझ्यासमोर असायची, बऱ्याचदा मी ती घेऊन जाणं टाळायचो. पण किंवा आमदार असताना माझे बॉडीगार्ड होते, त्याला मी बऱ्याचदा सुट्टी द्यायचं, बस नको बाबा काय. त्यामुळे ते आपल्या पुढं पोलिसांचा फौजपाटा पाहिजे, बरोबर बॉडीगार्ड पाहिजे, असं मलाही कधी ते आपलं पद दिलं हे लोकांची कामं करण्याकरता दिलं ह्या भावनेत नव्हतं. आज पद नाही तशी निश्चितपणे लोकांची कामं करण्याला कुठंतरी अवघड जाणार आहे. तो अधिकार नाही आहे. अधिकाऱ्यांना अधिकारवाणींनी सांगण्याचा अधिकार नाही आहे. त्यामुळं कामं करताना कुठंतरी मर्यादा येणार आहेत. लोकांची कामं करताना हाच फक्त मला फरक वाटतो. बाकी मी आजही ऑफिसला बसलो की लोक येतात, त्यांचे प्रश्न सांगतात, मी अधिकाऱ्यांना फोन करतो. थोडं प्रमाण कमी झालं आहे निश्चित, कारण आज ज्याच्याकडे सत्ता असेल तिथं कामं होणार म्हणून काही लोक तिकडे जात असतील. पण माझ्याही ऑफिसला मी बसल्यावरती भरपूर लोक त्या ठिकाणी येतात, त्यांची कामं सांगतात. फक्त आज तो अधिकार मला नाही आहे की अधिकारवाणीने अधिकाऱ्यांना सांगण्याचा. पण तरी देखील माझ्या परीने जेवढं होईल आजही मी लोकांची दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करत असतो. मतदारसंघामध्ये जेव्हा पराभव झाला, समजा आता आपण पराभूत झालोय, आपण विद्यमान आमदार नाहीये, मग मतदारसंघाचा संपर्क पूर्ण तुटून जातो का? म्हणजे तुम्ही मतदारसंघात आता कितीसे ऍक्टिव्ह आहे, किंवा मला लोकांनी स्वीकारलं नाही, आता तुम्ही विद्यमान आमदारांकडेच जा, अशा काही भूमिकेत तुम्ही आहात का? नाही, अजिबात नाही. माझ्याकडे कुणी आला आणि मी त्याला रागाच्या भारतनं सांगितलं, रे तुझ्या गावात मी एवढं काम केलं आणि तरी तू मला मत दिलं नाहीस, आता जा तिकडे, असं मी काय कधी बोलत नाही. ठीक आहे, लोकांना कदाचित माझं काहीतरी चुकलं असेल, मी काहीतरी कमी पडलो असेल कुठल्या ह्याच्यात, अशा भावनेनं मीच ते स्वीकारलेलं आहे. आणि आजही कोणी आलं की त्याचं काम करायचा मी प्रयत्न करत असतो अजिबात. आणि आता शेवटी तर काम तर जास्त माझ्याकडे नाही, पण लोकांच्या सुखदुःखात जाण्याचा जेवढं शक्य होईल तेवढा मी प्रयत्न करत असतो साधारणपणे. तुमच्या मतदारसंघात असं म्हटलं जातं की सध्याच्या घडीला 2 आमदार आहेत, एक विद्यमान आमदार निवडून आले ते, आणि एक विद्यमान आमदारांचा मुलगा म्हणजे अक्षय गडिले, की तेही आमदारांच्याच पोझिशनवर आहेत, तेही लोकांचे प्रश्न सोडवतात किंवा ते प्रति आमदार म्हणून उभे राहिलेत, अशा चर्चा ऐकायला मिळतात. याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मला काय त्याच्यामध्ये काय फरक पडत नाही. शेवटी आता ते त्यांचा विषय येतो, त्यांना काम त्यांना करायचंय. त्यांचा मुलगा जर लोकांची कामं करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे समजा. पण शेवटी मीटिंग्स घेणं, अधिकाऱ्यांच्या मीटिंग बोलावणं हे अधिकृतरित्या आमदारांचं काम असतं. कुठल्या उद्घाटनाला जाणं, काय करणं प्रोटोकॉलनुसार हे आमदारांचा विषय असतो. पण त्यांचा मुलगा जर काय समाजसेवा करत असेल, त्याच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवले तर चांगली गोष्ट आहे. माझ्या शुभेच्छा आहेत त्याला. आणि शेवटी लोकांचं काम होणं महत्त्वाचं आहे. कामाला प्रायोरिटी आहे. आता सध्या चर्चा अशी आहे, चर्चा काय म्हणजे ऑथोराईज असं स्टेटमेंट आहे शरद पवारांचं, एकत्र यायचंय, आमचाही एक गट विद्यमान उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांसोबत किंवा सत्तेत जाण्यासाठी आग्रही आहे. आता जर तुम्हाला एक व्हायचं असेल तर ते सुप्रिया सुळे आणि अजित पवार ठरवतील. ज्यावेळी हे स्टेटमेंट शरद पवारांचं तुम्ही ऐकलं त्यावेळेस तुमची पहिली भावना काय होती? मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, त्यांच्या वरच्या लेवलला त्यांचे काय होत असतील हा त्यांचा पक्षाचा विषय. मी शरद पवारांबरोबर ती एकनिष्ठ राहिलेला कार्यकर्ता आहे. कारण शरद पवार साहेबांनी मला पहिल्यांदाच निवडून येऊन या तालुक्याची, या मतदारसंघाची
सेवा करण्याची, राज्याची सेवा करण्याची, आणि पर्यायानं ह्या तालुक्याला न्याय द्यायचं काम हे आदरणीय शरद पवार साहेबांनी केलेलं आहे. आणि पहिल्या स्टेपमध्ये राज्यमंत्री मला केलं. आम्ही 4 राज्यमंत्री होतो पक्षाचे. पक्ष फुटला तेव्हा आमचे माझे 3 राज्यमंत्री तिकडे गेले, तिघही कॅबिनेट मंत्री झाले. मी मात्र नंतर आमदारही होऊ शकलो नाही. पण शेवटी कुठेतरी एका विचाराशी माणसाने एकनिष्ठ असावं. दिवस बदलत जातात, आपले विचार आपण आपल्या विचाराशी प्रामाणिक होतो. शरद पवारांच्या विचाराशी, जे कामाच्या बाबतीत त्यांचं हात कोणी धरू शकत नाही. महाराष्ट्रातल्या शेतीधंदा असेल किंवा इतर शेतीच्या अनुषंगिक काम असेल, हे काम आदरणीय पवारसाहेबांनी गेल्या कित्येक वर्षापासून, कित्येक दशकं कामाच्या बाबतीत त्यांचा हात कोणी त्या ठिकाणी धरू शकत नाही. त्यांचं जे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, कृषी असेल, शिक्षण क्षेत्र असेल, सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, कला, क्रीडा, या सगळ्या ह्याच्यामध्ये वावरणारं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. आणि मलाही त्यांनी न्याय दिला. म्हणून विचाराशी मी एकनिष्ठ आहे की विचार मला, विशेषतः ग्रामीण भागाच्या विचाराचा कार्यकर्ता आहे. इथल्या ग्रामीण भागाची शेती अर्थव्यवस्थेला कोण आधार देणारा नेता आहे, त्या दृष्टीनं मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे बघतो. आणि म्हणून मी त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलो. आज आता वरच्या लेवलला जी काय पक्षाचं धोरण असेल, पक्षाच्या लॉंग टर्म भविष्याचा विचार करून आमची नेते मंडळी विचार घेतील. उद्या दूरदृष्टी पक्षासाठी काय योग्य आहे, काय नाही, याचा सारासार यथायोग्य परिस्थितीनुरूप विचार करून आमचे वरचे जे नेतृत्व आहे ते विचार घेतील. आणि ते जे काय विचार घेतील त्याला आम्ही त्यांच्याबरोबर असू. उद्या ते एकत्र येतील न येतील शेवटी त्यांचा विषय, पण त्यांच्या विचाराबरोबर आम्ही आहोत. पण सत्तेत जायचंय, थोडक्यात तुम्हाला अजित पवारांसोबत जायचंय म्हणजे सत्तेत जायचंय. आणि बोलून चालून हे रिंगण पुन्हा तिथंच येऊन थांबणार आहे की मग 2.5 वर्षांपूर्वीच गेलो असतो तर स्टँडिंग आमदारकी राहिली असती, मंत्रिपदही राहिलं असतं. पण वरच्या बदललेल्या समीकरणामुळे खालचं सगळ्या कार्यकर्त्यांचं, आमदार पदाधिकाऱ्यांचं अख्खं राजकारण बदलून जात आहे. आता आम्ही आपली वरच्या नेतृत्वांना जो काय विचार केला त्यांच्या मागं आम्ही आहोत. त्यामुळे त्यावेळेस त्यांनी काय विचार केला असेल, आम्ही काय असं, मी त्याला दोष देणारा कार्यकर्ता नाही. शेवटी त्यांनी काही विचार करूनच त्यावेळेस निर्णय घेतले असतील. ते निर्णय कदाचित काही सरकारच्या नंतरच्या भूमिकेमुळे त्याच्यात बदल झाला असेल, काही आमचे विचार फलद्रूप झाले नाहीत. पण त्यावेळेस आमच्या पक्ष नेतृत्वाने जो काही विचार केला असेल तो काही ना काही दृष्टिकोन ठेवून, काही विचार ठेवून घेतला असेल, तो चुकला असेल. एक निर्णय चुकला म्हणजे काय लगेच पक्ष नेतृत्व चुकलं असं मी नाही म्हणू शकत. राजकारणामध्ये निर्णय कधी योग्य होतात, कधी चुकतात, सगळेच निर्णय बरोबर होत नाहीत. पण तरी देखील आता मला माहीत नाही काय निर्णय, तुमच्याकडनं मी ऐकतो, वरचे स्टेटमेंट ऐकतो, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. पण जे काय पक्ष नेतृत्व निर्णय घेईल त्याला सगळे आम्ही त्यांच्यासोबत असणार. पण अजित पवार जे सांगत होते की शेवटच्या मिनिटापर्यंत भाजपसोबत सत्तेत जायचं, यासाठी शरद पवारांची सहमती होती आणि ही गोष्ट सगळ्या आमदारांना माहिती होती. ऐनवेळी फक्त शरद पवार म्हटले की थांबा, आणि मी थांबलो नाही. ही गोष्ट खरी होती? नाही, मी काय त्या चर्चेमध्ये नव्हतो. पण जे काय मी शरद पवार साहेबांना बघितलं आहे तर मला वाटत नाही त्यांचा, शेवटी कधी कधी खूप छोटा कार्यकर्ता ह्या विषयावरती, पवार साहेबांच्या विचारावरती टीका टिप्पणी करण्या एवढा मी मोठा नाही आहे. पण जो काय त्यांनी निर्णय घेतला असेल तो काहीतरी विचारांती घेतला असेल, काहीतरी त्यामागे दूरदृष्टी असेल, काहीतरी असेल. मला वाटत नाही असं त्या एवढ्या मोठ्या नेत्यांच्या बाबतीत मी काय बोलणं योग्य पण नाही. तसा काही निरोप होता का तुम्हाला की आपल्याला सत्तेत जायचंय? आता आमदारांचे तर ते जे सांगताय सुप्रिया सुळे की ॲफिडेव्हिटवरती सह्या घेतल्या होत्या, त्या फसवून घेतल्या होत्या, असं काही तुमच्यापर्यंत आलं होतं का? नाही, सुरुवातीला जेव्हा 2019ला आम्ही नवीन आमदार झालो होतो त्यावेळेस पहिल्यांदा मुंबईच्या ज्या कार्यालयात आम्ही गेलो त्यावेळेस सर्वांनी सह्या केल्या होत्या तिथं. तर ते अटेंड, तर काय आता नवीनच आमदार झालोय, पक्षाने दिलंय म्हणल्यावर सही कोण नाही करणार ना, सह्या आम्ही सगळ्यांनी केल्या होत्या. त्यावेळेस मात्र तो कागदाचा दुरुपयोग झाल्याचं आम्हाला कळालं की तोच कागद आम्ही आपलं बुवा आलोय, काय लिहिले काय बघितलं नाही, फक्त अटेंडन्सला आलोय म्हणून दिलेल्या सह्या होत्या. तोच कागद सपोर्ट म्हणून वापरला गेला. पण दुसऱ्या वेळेस मात्र जेव्हा पक्ष फुटला त्यावेळेस मात्र मला काय बोलावलं नव्हतं, मला काय फोनही नव्हता. निवडक 10-12 आमदारांना निरोप नव्हते, त्यातला मी एक होतो, मला काही निरोप नव्हता. तुम्हाला मामांमुळे निरोप आला नसेल?
काय माहीत नाही, पण मला काय निरोप नव्हता काय. बरं, ठीक आहे. आपण पुन्हा मतदारसंघातील चर्चांकडे येऊयात. आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तिथे विटंबना घडली. तुम्ही एकटेच होते ज्यांनी आवाज उचलला, म्हणजे चर्चा तुमच्या एकट्याच्याच नावाची होती. मध्यंतरी तुमच्या इकडे बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे, बिबट्यांचे हल्ले झाले. प्रत्येक ठिकाणी तुम्ही धावून जात आहेत. अशा बातम्या ज्या आहेत त्या बातम्यांमधून आम्हाला माहिती जी आहे ती मिळते. पण ज्यावेळी मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी आता तुम्ही पुन्हा जाता, पहिली जी ऊर्जा होती तीच ऊर्जा आता आहे का? हो, निश्चितपणे ऊर्जेत कुठं काय बदल नाही. कारण ऊर्जा कशावरनं येते की लोकांच्या ज्या दुःखद भावना असतात, लोकांचे प्रश्न असतात, त्या वेदना बघून त्या सोडवण्यासाठी म्हणून ती ऊर्जा येते. सत्तेत असताना काही टूल्स होते ते सोडवण्याचे. आज विरोधात आहे, शेवटी जे काही विरोधामध्ये जे काय उपलब्ध आहे ते वापरून शेवटी लोकांची दुःख हलकी करण्याकरता धावून जाणं, त्याच्याकरता ऊर्जा सत्तेत असो अथवा नसो ती ऊर्जा येतेच. अगदी बिबट्यांच्या बाबतीत आपण 2 विषय घेतले. बिबट्यांच्या बाबतीमध्ये तर तुम्हाला सांगतो की ग्रामीण भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांचा उच्छाद झालेला आहे की अक्षरशः खेडेगावामध्ये एकेका गावामध्ये 10-10, 12-12 बिबटे आहेत. आणि ह्यांचं प्रजनन पुढं होऊन अजून 10 वर्षांनी ते 12चे 50 व्हायला वेळ लागणार नाही. त्यावेळेस शेतकरी रात्री बाहेर पडू शकत नाही, अशी वेळ आहे. आणि आम्ही जीव तोडून, मी आमदार असताना देखील विधानसभेमध्ये कित्येकदा ह्याच्यावरती आवाज उठवला आहे. परंतु हे केंद्र सरकारचं काम आहे किंवा जिथं हे बिबटे जास्त संख्येने झालेले आहेत, काहीतरी कायद्यामध्ये केंद्र सरकारने बदल करावा लागतो. कारण त्यांचे कायदे आहेत केंद्राचे, राज्य पण काय करू शकत नाही. तर पंतप्रधान महोदयांनी थोडंसं याकडे देखील लक्ष घालावं पाहिजे की महाराष्ट्रातले हे काही जिल्हे आहेत, बळी जात आहेत शेतकऱ्यांचे, लहान मुलांचे, बायकांचे बळी गेलेले आहेत. आणि मग ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल करून त्यांच्या प्रजनन क्षमतेवरती काही मर्यादा आणता येतील का? नाही तर भविष्यामध्ये 5-10 वर्षामध्ये ग्रामीण भागातला, महाराष्ट्रातला काही जिल्ह्यातला शेतकरी हा तुम्हाला रोज बिबट्याच्या हल्ल्यात मेल्याच्या बातम्या देईल रोज, आणि कॉमन होऊन जाईल. म्हणून वेळीच त्याच्यावरती काहीतरी केंद्र सरकारने उपाययोजना करणं, ह्या आमच्या सर्वांच्या भावना. मी आमदार असो नसो, पण एक ग्रामीण भागातला शेतकरी म्हणून माझ्या भावना अत्यंत तीव्र या ह्याच्यावर आहेत. ह्याच्यामध्ये काय जात धर्म भानगडीपेक्षा माणसाचा जीव आहे तो. आणि दुसरा विषय आपण सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराज, मी 8वी-9वीला असताना मोठ्या कादंबऱ्या त्यांच्या वाचल्यात. 10वीला 11वीला असताना खूप वाचन मी शिवाजी महाराजांवर केले. आणि त्यावेळी लहानपणापासून जो एक पगडा माझ्या मनावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल, एक मीच काय, महाराष्ट्रातला कोणीही नागरिक असेल, एक मानाचं स्थान प्रत्येकाच्या मनामध्ये शिवाजी महाराजांचं आहे. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्यांचा पुतळा ह्या सरकारनं जो बांधला तो 6 महिन्यामध्ये पडतो. एखाद्या मुख्यमंत्र्यानं खरं या गोष्ट ऐकून राजीनामा दिला पाहिजे होता. इतकी मोठी गोष्ट आहे की आपण आता भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये इतका कळस गाठलेला आहे की पैसे कुठल्या गोष्टीत खावेत याचं भान आजकालच्या राज्यकर्त्यांना राहिलेलं नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्यांचा पुतळा बांधल्यावरती 6 महिन्यात पडतो आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री खुशाल टोलवाटोलवीची उत्तर देतात. यापेक्षा या राज्याचं कुठलंच दुर्दैव नाही मी म्हणतो. म्हणजे सरळ सरळ राजीनामा द्यायला पाहिजे, सरळ सरळ, दुसरी कुठलं हे नाही त्याच्यामध्ये. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं माझ्या राहुरी शहरामध्ये माझ्या घराच्या मागच एक तालीम आहे. आणि तिथं ती मूर्ती कोणीतरी आणली होती आणि तिला अज्ञात इसमांनी असं सगळा काळा कलर वगैरे दिला. दुर्दैव आहे. ॲक्च्युली मी घटना घडली त्यावेळेस मी परदेशामध्ये होतो. मोठा तणाव झाला राहुरी शहरामध्ये. 2 दिवस गाव बंद होतं आणि त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगल वगैरे होण्याचा विषय आला. आणि नंतर काहीच विषय नाही, पोलिसांनी काही पुढचा शोध घ्यायचा प्रयत्न झाले असतील काय मला माहीत नाही, पण आरोपीच सापडत नाहीत. 2 दिवस राहुरी शहर तंग वातावरण होतं. एखादी जर दंगल उसळली असती तर काही हकनाक लोकांचे जीवही गेले असते. बाजारपेठ आठवडे बाजार असताना बंद होती. व्यापाऱ्यांचं, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अपमान झाला आहे हा. आणि या राज्यातलं पोलीस खातं अजिबात गंभीर नाही त्याच्या बाबतीत. काय आमचे आमदार एकदा आले, फक्त रस्त्यावरती काहीतरी भाषण वगैरे केलं आणि नंतर काहीच नाही.
या जिल्ह्याचे पालकमंत्री एकदा राहुरीला आले, प्रेस कॉन्फरन्स घेतली, पुढं काहीच नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला काय असे इतके हलक्यात घेता तुम्ही? या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, मतदारसंघाचे आमचे आमदार असतील, काही भूमिका नाही याच्यावरती काय. शेवटी मी जेव्हा अमेरिकेहून आलो, मी पोलिसांना निवेदन दिलं की अरे हे काय म्हटलं, कुठल्या सरपंच, कुठला आमदार, खासदार, पंतप्रधान याचं नाही म्हटलं, हे आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. आरोपी अजून का सापडले नाहीत? नाही नाही आमचं असं चालू आहे, तसं तपास चालू आहे. म्हटलं सापडवा, म्हटलं निवेदन दिलं, काही फरक नाही. मग परत 8 दिवसांनी जाऊन निवेदन दिलं की म्हटलं आता 4-5 दिवसात तुम्ही जर नाही सापडवलं म्हटलं तर मी उपोषणाला बसणार आहे. तरी काय फरक नाही. मग शेवटी मी नाईलाजास्तव शेवटी, कारण माझ्या मनाला ती लागलेली गोष्ट आहे, सर्व राहुरी शहरवासियांना लागलेली गोष्ट आहे, आणि म्हणून मी शेवटी लोकांना त्रास देण्यापेक्षा म्हटलं आपणच उपोषणाला बसू. आणि जवळपास 3 दिवस मी काही न खाता त्या ठिकाणी फक्त पाण्यावरती होतो. 3 दिवस मी उपोषण त्या ठिकाणी केलं. शेवटी या राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते येऊन त्यांनी विनवणी करून मग शेवटी त्यांच्या विनंतीला मान दिला. त्यांनी सांगितलं की आम्ही विधान भवनामध्ये अधिवेशनात हा प्रश्न घेऊ, आणि म्हणून त्यावेळेस उपोषण सोडलं. पण दुर्दैव असं आहे की भारतीय जनता पक्षाचे हे हिंदुत्वाच्या नावावरची जे मतं मागून खोटं यांचं बेगडी हिंदुत्व आहे, निवडणुकीपुरतं यांचं हिंदुत्व आहे, मतं मिळवण्याचं यांचं हिंदुत्व आहे. आता हे का गप्प आहेत? छत्रपती शिवाजी महाराज हे तसे सगळ्यांचेच राजे होते, पण ते हिंदूंचे पण राजे होते. त्या काळी हिंदुस्थानामध्ये एकमेव हिंदू राजा असा होता की या अखंड मोगलाच्या साम्राज्यामध्ये आपले पाय रोवून असणारा हा हिंदूंचा राजा होता. मग हे हिंदूंच्या मतावरती निवडून आलेले हे सरकार असतील, हे पालकमंत्री असतील, हे आमचे आमदार असतील, हे का गप्प आहेत? का तुम्हाला फक्त हिंदू मुसलमानांची हे करायची आणि मताच्या वेळेसच फक्त तुमचं त्या ठिकाणी हिंदुत्व जागृत होतं, मग शिवाजी महाराजांचा अपमान होतो त्यावेळेस तुम्ही का गप्प आहेत? यांचं फक्त निवडणुकीचं हे हिंदुत्व आहे, फक्त 2 समाजामध्ये तेढ लावून आपली पोळी भाजण्याचा प्रकार आहे. पण खरं शिवाजी महाराजांचा अपमान इथं होतो त्यावेळेस मात्र हे कुठंच नाहीत. आमच्या शेवटी विरोधी पक्ष म्हणून माझ्या जे हातामध्ये आहे, जे प्रामाणिक भावनेनं आहे, ह्याच्यामध्ये कुठलं बेगडीपणा नाही, काय नाही. आम्ही त्या भावनेनं मी ते उपोषण केलं आणि अजूनही आम्ही तो प्रश्न लावून धरणार आहोत. एक गोष्ट जी होती ती निवडणुका झाल्यानंतर किंवा निवडणुकांदरम्यानच थोडीफार समोर यायला लागली होती, पण निवडणुका झाल्यानंतर प्रकर्षानं जाणवली की राहुरीमध्ये काही प्रमाणावरती विखेंनी हस्तक्षेप केला. कारण लोकसभा ठरली की जे प्राजक्त तनपुरे एकदम शांत व्यक्ती होते ते लोकसभेच्या प्रचारादरम्यान आक्रमक दिसले आणि त्यामध्ये सुजय विखेंचा पराभव होणं, त्यामुळे कुठेतरी तुम्ही तोंडावर आले होते आणि त्यामुळे तुमच्या विरोधामध्ये विखे किंवा त्यांची एक टीम सुद्धा मतदारसंघामध्ये ॲक्टिव्ह होती अशी चर्चा मिळाली. काय तुमचं रिलेशन सध्या कसं आहे? नाही, आता ते भाजपमध्ये आहेत, मी राष्ट्रवादीमध्ये आहेत, त्यामुळं तसे दोघांचे आम्ही विरोधी पक्षात आहेत ना, त्यामुळं विरोधात आम्ही जर काम केलं तर ह्यात नवल नाही ना. जर आम्ही जर हात मिळवणी केली असती तर ते नवल होतं. समजा काय, दॅट कुड हॅव बीन द न्यूज, ती बातमी होऊ शकली असती की आतून हात मिळवले. पण आम्ही शेवटी त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं, मी माझ्या पक्षाचं काम केलं, दोघंही पडलो हा भाग वेगळा. पण शेवटी त्या दोघांनी आपापल्या पक्षाचं काम केलं आणि लोकसभेला ते काय माझ्या एकट्यामुळे पराभूत झाले असा काही विषय नाही. शेवटी त्यावेळेस शेतकऱ्यांचाच मोठा विरोध भाजपच्या ह्याला होता. कांद्याची निर्यात बंदी असेल, दुधाचं अनुदान मिळालेलं नव्हतं, शेतकरी वर्गामध्ये मोठी नाराजी भारतीय जनता पक्षाबद्दल त्यावेळी होती. आमचे दलित समाज देखील संविधानाच्या बाबतीमध्ये मोठा जागरूक झाला होता आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून खरं ते पडलेले आहेत. तसं माझ्या एकट्यामुळे पडले असं काय होऊ शकत नाही विषय. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत की पुढच्या 4 महिन्यात तुम्ही स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घ्या. गेल्या कित्येक वर्षांपासून जे आहेत नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका यावर प्रशासक आहे, तर निवडणुका लांबल्या ही गोष्ट वेगळी, पण आता पुन्हा मतदारसंघांमध्ये निवडणुकांचं वातावरण असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुमचीच नगर परिषदेवर सत्ता आहे. काय एकंदरीत स्ट्रॅटर्जी किंवा सध्याची ऑल ओव्हर परिस्थिती कशी आहे? नाही, बरोबर आहे. आपण म्हणता की आता माझी राहुरी नगरपालिका आमची, मी 2016 साली नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. 16 आणि 5 21 म्हणजे 21मध्ये कार्यकाळ तसा आमचा संपायला पाहिला होता. मी 19लाच राजीनामा दिला आमदार झाल्यावर. तर आता 21 आणि आता हे 25 म्हणजे 21च्या शेवटी होतं, म्हणजे 3.5 वर्ष जवळपास झालेली आहेत. काही दिवसांनी 4 वर्ष होतील निवडणुकीची. 4 वर्ष नगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीत.
म्हणजे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी नाहीत आणि एक नगरपालिकेचा CEO मुख्याधिकारी कारभार हाकणार हे योग्य नाही लोकशाहीसाठी. शेवटी लोकांचे प्रश्न काय आहेत, नगरसेवक ते मांडू शकतात, नगरसेवक लोकांमध्ये असतात आणि मग लोकांचे काय विषय ते सोडवण्याकरता नगरपालिकेच्या मिटिंगमध्ये दर महिन्याला चर्चा होते. ती प्रक्रियाच गेले 4 महिने कुठं झाली नाही. पण तरी पण मी आमदार असताना जरी नगरसेवक नव्हते, आमदार म्हणून मी बऱ्यापैकी नगरपालिकेमध्ये बैठक घेणं, त्यांचे काय प्रश्न असतील सोडवणं. आमच्या राहुरी नगरपालिकेमध्ये तर मी नगरविकास मंत्री असताना खूप साऱ्या सुविधा दिल्या खरं. म्हणजे आम्ही एक स्विमिंग पूल केला आहे, एक जॉगिंग ट्रॅक तुम्ही कधी आलात तर बघा खरं, नगर जिल्ह्यामध्ये कुठं नसेल एवढा अद्ययावत एक जॉगिंग ट्रॅक आम्ही राहुरी शहरामध्ये केला आहे. बरेचसे रस्ते केलेत, कारंजे बसवलेत, चौक सुशोभीकरण केलेत, गावाला वेस नव्हती तर 3 वेशी केलेल्या आहेत. आमचं राहू केतूचं मंदिर राहुरी शहरामध्ये आत्ता एक वेस जवळपास पूर्ण त्याला राहू केतूचं नाव देणार आहे की जेणेकरून जे शिर्डीहून शिंगणापूरला भाविक जातात तर ते राहू केतू शनीच्या दर्शनाला म्हणून येऊन बाजारपेठ आमची हे होईल. ह्यानी आम्ही ती सगळी कामं केली. मग मला खात्री आहे की राहुरी शहरामध्ये रोज पिण्याचं पाणी आहे, रोज लोकांच्या घरासमोर घंटागाडी येते कचरा उचलण्याकरता. मी स्वतः मंत्री असताना भूमिगत गटर योजनेची प्रक्रियेला सुरुवात केली होती, तिचंही काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे नगरपालिका म्हणून राहुरी शहरामध्ये सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या सुविधा नगरपालिका देऊ शकते ते आज मी अभिमानानं सांगेल की जिल्ह्यात कुठं नसेल एवढं राहुरी नगरपालिकेचं काम चांगलं आहे. म्हणून निवडणुका कधी झाल्या तरी मला खात्री आहे की चांगल्या ह्याच्यावरती लोक पुन्हा आमच्याकडे सत्ता देतील. जिल्हा परिषदेच्या देखील निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत, त्यामध्ये देखील आता आमचा पक्ष चांगली कामगिरी करेल असं मला आत्मविश्वास आहे. ठीक आहे. तर आज आपण ज्यावेळी एखाद्या विद्यमान आमदारांचा पराभव होतो त्यानंतर कुठकुठल्या गोष्टी बदललेल्या असतात, कामं करताना किती अडचणी येतात, कार्यकर्ते, लोकांच्या समस्या यामध्ये किती फरक पडतो, या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात. आणि विशेष म्हणजे पराभव झाला किंवा आपण मागे झालो म्हणून मतदारसंघात लक्षच द्यायचं नाही किंवा एखाद्या ठराविक गटाविषयी द्वेष बाळगणं, या सगळ्या गोष्टी होतात की नाही, नेमकं आमदारांचं राजकीय जीवन कसं असतं हे समजून घेतलेलं आहे प्राजक्त तनपुरे यांच्याकडून. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.